त्यांच्यासाठी कोणी धंदा करायचा नाही, ओळखीत नाही. आणि धंदा कोणी म्हणजे ह्या गोष्टी धंदाच करायचा नाही. मावळणीचं असं ना तो होतं उडवा उडवीचं वरून म्हणतात का दारू केलेली किती हुशार मारायचा प्रयत्न केला, काय केलं मारायचा प्रयत्नच केला, धमकी देऊन काय उडवलं, तुम्हाला मागून उडवलं म्हणजे मारायचा प्रयत्न झाला नाही. मग काय झालं, पूर्ण प्लॅन करूनच सकाळी त्यांनी हे करून घेतलं असेल ना, बोलावलं असेल ना. अरे तो माझ्या समोर गाडीत बसला, तो शर्ट घरात जाऊन मारणार, तो म्हणतो घरात येऊन देतात का पोरं दारू पिलेली, त्याला माहिती सकाळी पोलीस स्टेशनला जायचं, कपडे बदलले, घरात जाऊन मारणार, घरात जाऊन सर रात्री आहे ना की मुलं गेली होती गाडी भरायला, टोमॅटोची गाडी भरतात, ती लोक गाडी भरायला गेली, तर हा मुलगा होता प्रत्यक्ष गाडी भरण्यासाठी, बाळा इथे पुढे येते गाडी, रात्री आपण होता का, हा रात्री मुलगा होता प्रत्यक्ष गाडी भरण्यासाठी. गाडी वगैरे भरून झाल्यानंतर की माणूस थकतो, थकल्यानंतर ते त्यांच्या मित्रापाशी इथे बसली गावामध्ये, तर तिथून पुढे काय झालं, डायरेक्ट शिवी गाडी करायला लागला. आमच्या मधले तुम्ही तेव्हा कुठे होते, त्यांच्या गावात वाटमध्ये पहिल्यापासून सांग जरा, तुझं नाव सांग, त्यांचं नाव सांग, कुठला आहे तू. नंतर मी काहीच बोललो नाही, दुसऱ्या माझ्यापाशी दो बसला होता, त्याला चेक केला, त्याला बोलला कुठला रे, मग शिवी दिली त्याला, काय शिवी शिवी डायरेक्ट बोलला कुठला रे माधुर शेट्टी. ठीक, त्याच्यानंतर तो दुसरी तो स्वप्नील नायकोडी ना, त्याच्या गेला आणि त्याच्या डायरेक्ट कानाखाली दिली. तेवढ्यात त्याचे वडील आले, त्याच्या वडिलांनी डायरेक्ट काठीने मारायला सुरुवात केली. त्याच्या 2 काठी मारली, माझी 1 काठी मारली आणि 1 कानाखाली मारली. आज सकाळी नेमकी काय झालं, आज सकाळी हा नव्हता, सकाळी त्यानंतर की रात्री तुम्ही त्याला काय मारहाण केली नाही, नाही काहीच नाही. तिथून मी स्वतः जाऊन ह्यांना रात्रीची घेऊन आलो की आमच्याच गावातले मुलं आहेत वगैरे, आणि हे गणेशला माहिती होते की बाजूच्याच गावातले मुलं आहेत आपले, तर आम्ही त्यांना घेऊन घरी येऊन आलो. त्यानंतर सकाळी आज गणेश गुरुजींनी त्यांना फोन केला की तुम्ही हे करता ते करता, तुम्ही या इथे, तुमच्याकडे हिंमत असेल तर गावात या आमच्या, तर ही मुलं तिथे गेली. त्यानंतर आम्हाला फोन आला, तर आम्ही गेल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की बाबा काय काय कारण आहे तुझी, रात्री जर तू मारून झालं तो विषय सोडून द्या. झालं ठीक आहे, झालं ते झालं. त्यानंतर तो तुला भांडणच करायची का, तर आम्ही सुद्धा म्हणलो तुम्हाला जर भांडणं करायचं तसं सांगा, आम्ही आमच्या पद्धतीने पुढे करू कारवाई. तर त्यानंतर गणेशनी मला म्हणला की तू माझ्या आत्याचा मुलगा वगैरे ह्यांना नीट समजून सांग, धक्काबुक्की करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर धक्काबुक्कीचं रूपांतर थोडं हाणामारीचं वगैरे झालं. तर त्यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या भाच्याने मिळून काठीने मारहाण चालू केली ह्या मुलांना. आम्ही तिथं सोडवत होतो, तर तीच काठी त्या गणेशच्या लागली. त्यानंतर ह्या मुलांना आम्ही काढून दिलं की भरपूर मारल्यामुळे ह्यांना आम्ही काढून दिलं, तर ही मुलं पळाल्यानंतर की तो गणेश त्यांच्या मागे दगड घेऊन गेला. आणि नंतर ही मुलं गाडीवर गेल्यानंतर त्यांनी त्याची 4 व्हीलर बोलेरो गाडी काढून तो गणेश ह्यांच्या मागे गेला. आणि नंतर मग आम्ही लोक त्यांच्या मागे गेलो, पण आम्हाला जाण्यास टाइम झाला. तोपर्यंत ही मुलं मोरी खाली होती, मोरीच्या खाली, रस्त्याच्या खाली मोरी त्यात ती पडलेली होती. आणि त्या चौकामध्ये हा देखील होता का, नाही हा नव्हता, आज सकाळी नव्हता. एक आहे का कोणी त्यांच्या, आम्ही गेलो त्या टायमाला ही अशा मोरी ह्या पद्धतीने मोरीमध्ये पडलेली होती आणि गणेश तिथे नव्हता. तर ह्यांनी आम्हाला स्वतः जी मुलं उडून पडली होती खाली, त्यांनीच आम्हाला सांगितलं की आम्हाला गणेशने उडवले. गाडी साईड खाली पडली, गाडी होती तशी गाडीवरून जागी होती. खालीच्या त्यांचा असा आरोप आहे की तुम्हीच म्हणजे मुलं स्वतःच पडली, दारू पिऊन होती मुलं. नाही आम्ही तर म्हणतोय ना की लगेच तुम्ही, त्यासाठी तर आम्ही मगाशी म्हणलो की तुमची जर असे आरोप आहेत तर लगेच मेडिकल करा इमिजिएटली, जर ते दारू पिऊन असतील. आता मेडिकल तर होईलच ना. तो दुसरा मुलगा कुठे ज्याला नाही, ते भरपूर प्रमाणात लागलेले आहे त्यांना. एखादा बाकीची मुलं कुठे आहेत, खांदा गेलेला आहे, एखादा हातात तुकडा गेलेला आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही पाठवलेले आहे. नाही, जो इथे एक मुलगा होता तो कुठे, आतमध्ये बसवले का त्याला, ठीक आहे. पण त्याच्याकडे जाऊन घेऊ काय झालं.